हे बघा, आचारसंहिता चालू आहे, बंदूक वापरायला बंदी आहे आणि मी कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवते म्हणाले ना. आता ते अधिकारी सुट्टीवर आहेत, ते परत आले की मार्ग काढतो म्हणाले. पण कधी तुमचा लाडू नशिबानं वाचला, पण उद्या गावातलं दुसऱ्या कोणाचं पोर गेलं तर? अहो नाही नाही, असं काही नाही होणार, तुम्ही उगाच पॅनिक होऊ नका. असं नाही वहिनी साहेब, काळजी करणारच की आम्ही. अहो काळजी मलाही वाटतेय, पण मी तुम्हाला कायदा मोडू देणार नाही. जे काही करायचं ते कायदेशीर मार्गानेच करायचं. म्हणजे आमचा जीव गेला तर चालेल का? अहो उगाच तुम्ही वाटेल ते अर्थ काढू नका. अंजली, आता तुम्हीच सांगा साहेब, आता आम्ही काय बोलणार आणि काय करणार ते. ते बघा, आमच्या सगळं लक्षात आलं. सगळ्यात आधी ती बंदूक जमा करा. नियम मोडला नाही पाहिजे हे खरं आहे. राहता राहिला प्रश्न रानडुकराचा. ते काम आम्ही आमच्या लेवलवर करतो. आजच आम्ही वनमंत्र्यांशी बोलून त्या रानडुकराचा बंदोबस्त करतो. हेच पाहिजे आहे आम्हाला, दुसरं काहीच नका. अंजली, दरवेळी शिक्षिका होऊन हट्टाला पेटून चालत नाही. हा, नियम मोडले नाही पाहिजे, पण लोकभावनेचा आदर पण करायला पाहिजे. प्रत्येकाच्या आपापल्या नेत्याकडून अपेक्षा असतात. प्रत्येक वेळी कायद्याची छडी घेऊन नाही चाललं. लोकांना समजून सांगायला पाहिजे. हो आबा, मी सगळ्यांना समजावतच होते, पण सगळेजण आडाण्यासारखं वागल्यावर मी काय समजावणार. बस. बघा साहेब, आम्ही सगळे अडाणी आणि ह्या तेवढ्या शाण्या होय. अंजली, तुझी समजून सांगण्यात काहीतरी चूक झालेली असणार. अगं, तू लोकांचे प्रश्न नीट सोडवले तर लोक तुझ्या पाठीशी उभे राहणार. लोकांना नीट समजवलं की समजतात. ताठरपणा सोडून प्रत्येकाला नीट समजून घ्यायला शिकलं पाहिजे. हा, आम्ही बी हेच म्हणतोय हो. हे बघा साहेब, इथून पुढे काय बी अडचण आली तर ती तुम्हीच सोडवा. अंजली वहिनींना अजून काय एवढं कळत नाही हो राजकारणातलं. अरे, कळत नसेल तर तुम्ही समजून घ्या. हा, हळूहळू शिकल किती. शिकू द्या, पण आमची पंचायत करू नका म्हणजे झालं. हे बघा, तसं काय होणार नाही. तुम्ही निर्धास्त राहा. बघू, घोडं मैदान का लांब नाही. चला येऊ का आम्ही? या. अब आया ऊंट पहाड़ के नीचे. वातावरण तापलंय, आता हातोडा मारलाच पाहिजे लवकरात लवकर. तुमचा लाडू नशिबानं वाचला, पण उद्या गावातलं दुसऱ्या कोणाचं पोर गेलं तर?
आता तुम्हीच सांगा साहेब, आता आम्ही काय बोलणार आणि काय करणार ते. दरवेळी शिक्षिका होऊन हट्टाला पेटून चालत नाही. प्रत्येकाच्या आपापल्या नेत्याकडून अपेक्षा असतात. प्रत्येक वेळी कायद्याची छडी घेऊन नाही चाललं. लोकांना समजून सांगायला पाहिजे. हे बघा साहेब, इथून पुढे काय बी अडचण आली तर ती तुम्हीच सोडवा. अंजली वहिनींना अजून काय एवढं कळत नाही व राजकारणातलं. तुम्हाला कसं समजलं? मला माझीच चूक वाटते. अहो सांगा ना, तुम्हाला माझं पटतंय ना? हो, मी खरंच बरोबर बोलतेय. आता आबा काय म्हणाले ते ऐकलत ना? कायदा हातात घ्यायचा नाही, आणि त्याबरोबरच त्यांनी बंदूक सुद्धा जमा करायला लावली ना. वय पण त्या संघट तुम्हाला काय सांगितलंय याचा नीट विचार करा. गावातले लोक काय म्हणत होती याचा नीट विचार करा. मला बाकीच्यांची काही घेणं देणं नाहीये हो. तुम्ही सांगा, तुम्हाला माझं पटतंय ना? हेच बाकीच्या संघट घेणं देणं नाही हेच पटत नाही मला. अहो, गावचं सरपंच व्हायचं ना हो तुम्हाला, मग गावकऱ्यांचा विचार करायला नको. नाही नाही नाही, अहो नाही तसं नाही. म्हणजे बाकीच्यांनी मला समजून नाही घेतलं तरी चालेल, पण तुम्ही समजून घ्या असं म्हणते मी. मला एकच समजते, शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला नाही पाहिजे. अहो, मी सुद्धा त्याच्यासाठीच प्रयत्न करते. पोलिसांनी कुणालाही अटक करू नये म्हणून तर मी हे तर काय. म्हणूच नका तुम्ही, जरा जादा चाटरपणे वागायला तुम्ही. पण एक सांगतो, शेतकऱ्यांच्या विरोधात जर काय झालं तर माझी साथ तुम्हाला असणार नाही हे पक्क आहे. मी शेतकऱ्यांच्या विरोधात आहे असं का वाटतंय तुम्हाला? नाहीतर काय आहे, तुम्ही तुमचं खरं करताय. हे बघा, जसं तुमचं म्हणणं आहे तसं गावकऱ्यांचं बी म्हणणं आहे, पण ते तुम्ही समजूनच घेत नाही. जगाला उपदेश करायच्या नादामध्ये तुम्ही जवळच्या माणसांनी लांब करायला आहे. जवळच्या माणसांपासून लांब म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की मी तुमच्यापासून लांब आली? ते काय माहित नाही मला. तुम्ही आता आधीच्या अंजलीबाई राहिला नाही, तुम्ही तुमच्याच मोठेपणात रमलाय. माझा कसला मोठेपणा? हेच की, तुम्हाला जे बरं वाटतंय ते समजासनी केलं पाहिजे. याला मोठेपणा म्हणायचं नाही, नाहीतर काय. उग मला जादा बोलायला लावू नका. अहो असं काही नाहीये, माझं तुम्ही ऐकून तरी घ्या आधी. नंतर ना बोलू, आता जाऊ द्या मला. अहो पण कधी येणार आहात परत तुम्ही? कार्यकर्त्यांनो ऐका, तवा तापलाय, तवा आपली भाकरी भाजून घ्यायची. मी मसाल्याची सोय करून ठेवल्या. नुसतं भाकरी आणि मसाला काय करायचा? रान डुक्कर गावायला पाहिजे. ते गावलं का नाही असं चरचरीत काय तर करायला मिळेल. ते काय मसाला आणि भाकरीचे काय खार घालायचे? ए कुठली जत्रा भरले की नाही माझ्याच पॅनेल मध्ये कुणाच तू बापू, ही दोघं बी अक्कल इकून खाल्ल्यात. अहो काय झालं पप्प्याला? पार्टी कॅन्सल? ए असंच वागत राहिलं असं की नाही तर पार्टी आणि आपलं पॅनेल दोन्ही बी पंचांगीत बुडवून यायला लागतंय. बापू सांगा जरा यात नाही.
अरे ती दोघं बी बरोबर बोलतात. नुसती भाकर मसाल्याबरोबर चांगली लागणार नाही पप्या. नाही 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 बापू, एक काम करा, तुम्ही सगळी मिळून मला उचला आणि पंचगंगेत बुडवून या, अर्पण करून टाका पंचगंगेला मला. अहो मी काय बोलायला लागलोय, तुम्ही काय बोलायला लागलाय, एक हे टोक आणि ते टोक. अरे म्हणजे नेमकं तू काय बोलायला लागलायस? ओ बापू, गावचं समध वातावरण त्या अंजलीबाईच्या विरोधात तापलंय. मग आपण आपली पोळी भाजून घ्यायला नको काय? हा त्याच्या एवढंच वय. अरे मग जरा विस्कटून सांग की. हे बघ कसं आहे, आम्ही समधी राजकारणात नवीन आहे, आम्हाला काय बी कळत नाही. मग पुढे कशी भाजायची सांग की. हे बघा सगळं हे बघा, अंजली त्या गावच्या विरोधात गेल्या आणि गाव अंजलीच्या विरोधात आहे. हा समद गाव पेटलंय, तवा आपण राजकीय खेळी पलटवायचा गोल्डन चान्स आलाय. अशी गरमागरमी झाले का नाही, त्याचा फायदा करून घ्यायचा, माणसांच्या भावनेला हात घालायचा. ती एवढी नाजूक मंजुळाबाई आपल्या गावात आली तरी बी कोणाच्या काळजाला हात घालायला तिला जमलं नाही. आपल्या का ढेकळ जमणार वय? बापू, मी काळजात म्हणलंय का? मग मी भावनेला म्हणलंय. अरे पण आता ही भावना कुठं आणायची? आणि हा नंतर आणि की भावना, आधी माझ्या भावना लक्षात घ्या. हे बघा, मला सगळ्या आतल्या सूत्रांकडनं कळले, अंजली आहे की नाही समध्या गावाला अडाणी असं म्हणाल्या. त्यामुळे समध्या गावकऱ्यांचा इगो दुखावलाय. आता ती इगो आणि ती भावना याचा फवारा तयार करायचा आणि तो अंजलीबाईवर मारायचा, म्हणजे ती अंजली नावाची कीड गावातनं कायमची बाहेर. हा काय पप्प्यादा, हा भावना फवारा नाही, शेतकरी नसला तरी लईच पिकातलं कळते की तुम्हाला. काय हे बघ, आता पंचगंगेत बुडवून मारीन. हा सांगितलंय तेवढं करायचं, कळतंय काय? अरे पर तेच म्हणतोय, काय करायचं? अरे खरंच सांगतोय, आम्ही राजकारणात नवीन आहे. हा आता तूच सांग. समजा प्लॅन तयार आहे माझा. गोदा का, जे काय झालं ते लय वाईट झाले बघा. अहो काल पत्र तर समजा गाव नावजत होतं अंजलताईसनी, आणि आता एका दिवसात असं कसं व? खरं तर आपल्या अंजलताई अशा नाही आहेत व. राजकारणात असंच असतंय ग, लोकांच्या लय अपेक्षा असतात आपल्या नेत्याकडनं. आणि त्यात अंजलताई सगळ्यांच्या विरोधात गेल्यात, त्यामुळे लोक तर लयच खवळल्यात बघा. तो पप्प्या तर याचं सगळ्याचं भांडवलच करायला लागलाय. राजकारण बाई, अंजली अजून नवीन आहे ग, तिला अजून काही गोष्टी नाही कळत. अहो नवीन आहेत म्हणून तर समजावून घ्यायला पाहिजे होतं साहेबांनी. समजा लोकांसमोर झापलं त्यासनी. अंजली त्यांच्या लई म्हणायला लागला असेल बघा. अगं मनाला लागावं म्हणून नाही बोललं साहेब. अहो पण कळत नसेल तर समजावून सांगायला पाहिजे होतं. तेच केलंय साहेबांनी. राजकारणात लोकांच्या मनाला ठेच लागल असं वागायचं नाही, कायम होय होय म्हणत गोड बोलायचं असतं, असंच समजवलंय त्यांनी. अहो पण त्या लोकांना काय समजतंय? आता ती मनात राग घेऊन बसणार बघा, आणि तो पप्प्या तर समध्या गावात पेटवा पेटवी करायला लागलाय. ह्या समजाचा अंदाज नाही अंजलीला. राजकारणाचा मार्ग एवढा सरळ नसतोय हे तिला ह्या अनुभवातनं हळूहळू कळल. एवढा चांगुलपणा चांगला नसतोय हे तिला जेव्हा समजल तेव्हाच राजकारण जमल तिला. वय व पर त्या पार एकट्या पडल्यात की, अशात आपण समजून घ्यायला पाहिजे त्यासनी. घ्यायचं की समजून, तिला काय अशीच कोपऱ्यात टाकायची आहे वय? अंजलताई, अहो राहू दे की, मी करते की, करूया की मिळून. अगं अंजली, जा तू आराम कर जा, आम्ही करतो इथली समधी कामं. तुम्हालाही मी नकोशी झालीये का? तुम्ही मला घालवून देताय. असं कसं बोलतेस तू? मग काय बोलू, तुम्हीच सांगा. सगळ्यांनाच माझं बोलणं चुकीचं वाटतं. हे बघ, असं काय नाही, तू उगाच काहीतरी मनात घेऊन बसू नकस. नाही गोदा, आज मला कळलंय, वाटतंय तेवढं सोपं नाहीये सगळं. मला काहीच जमत नाही. एवढं चुकतंय का माझं? अगं साहेबांचं बोलणं एवढं मनावर घेऊन नकस.
गावाचं राजकारण, लोकांच्या भावना तुला समजाव्यात म्हणून बोललो साहेब. तू या गावाचीच आहेस. या गावाचं पुढारी पण तुलाच करायचंय. तेव्हा तुला हे समजायला पाहिजे का नाही? पण मी सगळं समजून घेतीच आहे ना. सगळ्यांच्या भल्यासाठी बोलले मी. होय, पण लोकांची मन दुखवून चालत नाही. साहेबांनी एवढं वर्ष राजकारण केलं, पण कधी कोणाचं मन दुखावलं नाही. आता नेमकं तुझ्याकडनं तेच झालं. म्हणूनच तर मी म्हणते मला काहीच जमत नाही. अगं जमत नसतं तर अख्खं गाव तुझ्या पाठी उभं राहिलं नसतं. पण आता सगळेच माझ्यावर चिडले. अगं आपला जो वाटतोय त्याच्यावरच माणसं चिडतात. तेव्हा तू झालं गेलं इसर आणि पुण्यांदा नव्या जोमानं प्रचाराला लाग. गावातले लोक मला मत देतील. अगं लोकांसनी राग पटकन येतो आणि चटकन जातो. आपण आपलं काम करत राहायचं. आणि आजवर तू जे चांगलं काम केलीस त्याचं काही वजन आहे का नाही? होय, तुम्ही आजवर लई कामं केलायसा. ती काही विसरली असतील वय माणसं. तुझा राग ज्या कारणावरनं आला तो साहेबांनी सोडवलाय. तेव्हा आता तू प्रयत्न सोडू नगस. थोडक्यासाठी कधी हिंमत हारायची नाही. काय येतंय काय ध्यानात काय? हो. तेव्हा जोमानं प्रचाराला लाग. आतापासून सुरू करा जावा. आम्ही हा इकडं होय की नाही गोदाक्का? होय, जा तू तुझ्या कामाला लाग. ठीक आहे, मी लगेच सुरू करते. सूरज भाऊजी, सूरज भाऊजी. हा वहिनी. चला निघूया. कुठं? प्रचाराला. ते आजच मीटिंग झाली ना व, आज राहू दे. भाऊजी आता 8-10 दिवसच राहिलेत. आपण वेळ नको घालवायला. मला वाटते आपण भरपूर प्रचार केलेला आहे. आपल्याला काही प्रचाराची गरज नाही आता. अहो नाही भाऊजी, या रानडुकराच्या नादात सगळा प्रचार राहूनच गेला होता. शेवटचे काही दिवस राहिलेत तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया. पोचलोय वहिनी आपण. अहो नाही भाऊजी, तुम्हीच म्हणता ना की आपण जास्तीत जास्त लोकांच्या डोळ्यासमोर राहिलं पाहिजे. जाऊ बाई, आता अजून किती लोकांच्या डोळ्यासमोर राहणार आहे तुम्ही? आता गावकऱ्यांच्या डोळ्यात चलायलाय तुम्ही. म्हणजे आज मामांजींनी मध्यस्थी करून गायकवाडांचं नाव वाचवलंय. ते तुम्ही आता मातीत मिसळू नका. काय बोलताय तुम्ही? बराबर तेच बोलतोय. जाऊबाई, मतदार म्हणजे राजा आणि आपण पुढारी म्हणजे त्यांचा सेवक असतोय. अहो तुम्ही राजालाच तुम्हाला काय कळतच नाही, तुम्ही अडाणीच आहे असलं काय नाही ते बोलला. मामांजी होतं म्हणून गप बसली माणसं, नाहीतर तुम्हाला लई उतरून ठेवलं असतं बघा. वहिनी, आज तुम्ही जरा जादाच हार्ड बोलला माणसासनी. हे असं बोलायला नाही पाहिजे होतं. तेच म्हणतोय आम्ही बी. माणसं जाम दुखावली गेल्यात. जखम ताजी आहे आणि त्यात तुम्ही समोर गेलात तर माणसं उभं बी करायची नाहीत दारात तुम्हाला. उद्या जाऊया. ठीक आहे भाऊजी, तुम्ही घरीच थांबा. चूक माझ्याकडनं झाली ना, मग मी एकटीच त्याला सामोरी जाईन. आबा म्हणाले तसं समजावेन मी सगळ्यांना.